सुरक्षा रक्षक मित्रांनो, आपण जे दोन मोठी आंदोलनं केली, खास करून दोन्ही आंदोलनं प्रचंड पाऊस असताना सुद्धा आपण ती घडवली. त्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात भागीदारी सुद्धा केली. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की आपण 7 जुलैला मोठ्या संख्येनं कामगार आयुक्त कार्यालयाकडे जमलो होतो आणि तिथे ताबडतोबीने मुंबई आणि ठाणे जिल्हा तसंच पुणे जिल्ह्याचा वेतनवाढीचा तसेच भत्तेवाढीचा प्रस्ताव सादर करावा, याबाबत हस्तक्षेप करावा म्हणून मागणी केली. याचा परिणाम जलद गतीने झाला आणि मंत्रालयामध्ये दुसऱ्या दिवशीच दोन्ही जिल्हा मंडळाचे वेतनवाढीचे भत्तेवाढीचे प्रस्ताव आता मंत्र्यांच्या मंजुरीकरता इथे दाखल झालेले आहे. मला असं वाटतं की आपण आंदोलन केलं नसतं तर याच्यामध्येच त्यांनी खूप महिने चालढकल चालवली असती, पण आपण ती आंदोलनाच्यामुळे रोखली आणि आता प्रश्न फक्त मंत्र्यांनी मंजुरी देण्याचा आहे. पण नुसतं मंजुरी नाही तर मंजुरी किती रुपये वेतनवाढीला आणि भत्तेवाढीला हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण ज्या मंत्रालयामध्ये त्या चर्चा चालू आहेत त्यावर असं दिसून येत आहे की मागच्या वेळेला जी आपल्याला वेतन आणि भत्तेवाढ झाली तेवढी सुद्धा द्यायची किंवा नाही, किंवा दिल्लीत शुल्लक वाढच द्यायची का, अशा चर्चा अधिकारी पातळीवर जोरात चालू आहे. अर्थात आपल्याला त्याचा प्रचंड विरोध आहे. महागाई वाढते आहे, सुरक्षा रक्षण कुठल्याही प्रकारची वार्षिक वेतनवाढ नाही किंवा अन्य कुठल्या प्रकारचं त्याला संरक्षण नाही. किमान वेतनाच्या पातळीवरच आपण काम करतो. तर अशा परिस्थितीमध्ये 3 वर्षात एकदा वेतनवाढ होते, ती चांगलीच वेतनवाढ झाली पाहिजे, अन्यथा आपल्या कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण यावेळेला निर्धार केलाय की मागच्या वेळेपेक्षा चांगलीच वेतनवाढ भत्तेवाढ घ्यायची आणि त्या दृष्टीने आता येत्या मंगळवारी आपण मंत्रालयामध्ये जाणार आहोत. तर त्यावेळेला कॅबिनेट ची मंत्रिमंडळाची बैठक असते. आपले सन्माननीय कामगार मंत्री आकाशजी फुंडकर त्यावेळेला तिथे असणार आहेत आणि आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की हे जे प्रस्ताव आलेत ते मंजूर करायचे आहेत, पण ते निव्वळ मंजूर नाही करायचे, तर त्याच्यामधली वेतनवाढीचा आणि भत्तेवाढीचा एक चांगली सुधारणा झाली पाहिजे. याबाबत आपण कामगार मंत्री म्हणून हस्तक्षेप करावा हे आपण त्यांना ठणकावून सांगणार आहोत. 7 तारखे आपला आता येत्या मंगळवारी ज्यावेळेला आपण भेटू, म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतं की 21 तारीख असेल आणि 21 तारखेला आम्ही त्यांना भेटू, आपल्याबरोबर काही आपले शिष्टमंडळी असेल आणि मग संध्याकाळी त्या बैठकीमध्ये काय निष्पन्न होते याबाबत आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर कळवण्यात येईल. आणि जर आवश्यकता वाटली तर आपल्याला तीव्र आंदोलनाला सुद्धा उतरावं लागेल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. जसा पाठिंबा तुम्ही मागे दिला आणि आतापर्यंत देत आलाय तसंच पुढे द्याल याबद्दल मला खात्री आहे. आणि वेतनवाढ आणि भत्तेवाढीचा प्रश्न समाधानकारक सोडवायचा आणि जो आपण निर्धार केलाय की पेन्शन मिळवायची त्याकरता सज्ज राहा. तुर्तास एवढंच. सर्वांना नमस्कार. इन्कलाब जिंदाबाद.